कामाचं काय झालं इंदुलकर? सब्र का फल मीठा होता है वकील साहेब. नोकरीहून घरी आल्यानंतर आपली माणसं हसून 2 शब्द गोड बोलणं फार गरजेचं असतं. बॉडीची विल्हेवाट कशी लावतात, बॉडी कशी गाडतात त्याची सवय आम्हाला. मनातली मळमळ वाटावर आणली तर अख्ख्या घराचं वाटोळ होईल. हवं तर मी त्यांच्या शिव्या खाईन, बोलणी खाईन, पण आता त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत. अभिनंदन वनिताबाई, तुम्ही आता कैलासवासी वनिताबाई झाल्या. तुम्ही नका बोलत हवं तर माझ्याशी, पण माझा हा अधिकार माझ्यापासून हिरावून घेऊ नका. तुमच्याशी बोलायचं असेल तर मी कोणाकडून तरी निरोप पाठवू शकते, पण हा अधिकार मी कोणाला देऊ? रोज पूछते, रोज जपीते, लाख मोलाचं माझं कुंकू, हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. ठीक आहे, तुम्ही हट्टी आहात ना, मी पण तुमचीच बायको आहे. तुमच्याच हाताने मी कुंकू लावून घे. हिशोब या एवढ्याशा वहीतून आता काय करोडोंचे घोटाळे शोधून काढणार आहेस तू? करोडोंचे नाहीत, पण यापूर्वीही लाखोंचे घोटाळे या घरात झाले, हे विसरू नका. अहिल्या, हा अधिकार मिळालाय तुला, तो आनंदाने उपभोग ना. त्या अधिकाराचाच वापर करून हिचं काय चुकलं, त्याचं कुठे चुकलं असं करू नकोस. उगाच बोलायचं म्हणून बोलू नका. आधी मी काय सांगते ते नीट ऐका. हिशोबात खोळ आहे. 2 पाकिटं तशीच राहिली, एक म्हणजे तुमचं आणि दुसरं अमृताचं, आणि तिसरं तुझं, कारण त्यावेळेला आम्ही तुलाही पैसे घेऊ दिले नव्हतेच. माझ्या हातात जेव्हा ह्या घराच्या चाव्या आल्या ना, तेव्हा मी माझं आणि तुमचं दोघांचंही पाकिट घेतलं होतं. तुमचं पाकिट म्हणजे? म्हणजे तुम्ही काही इतके दिवस पैसे घेत नव्हतात आणि मलाही घेऊ देत नव्हतात, कारण या घराशी अर्थार्थी आपला काहीच संबंध उरला नव्हता. पण आता आपण पुन्हा या घरात आलोय,
आपण पुन्हा या घरात आलो, तुला हा अधिकार मिळाला. पण मधल्या प्रकरणात जे काही झालं त्यात आपला स्वाभिमान जागा झाला होता. तो काय असाच वाऱ्यावर सोडून द्यायचा आहे का? तुम्ही का जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडताय? जुन्या? पहिल्या एक दिवस नाही झाला, जुन्या? एका दिवसात परिस्थितीमध्ये एवढा फरक पडू शकतो का? हे बघा, आपण हे सगळं काही मुद्दाम घडवून आणलं नव्हतं. सारे योगायोगाने घडत गेलो. मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला एवढंच कळतं की आता मी एक नोकरदार माणूस आहे आणि महिन्याच्या 1 तारखेला मला माझे हक्काचे पैसे मिळतात. तेव्हा माझ्या वाट्याचं हे जे काही पाकिट आहे ना, ते कुठल्या तरी गरजू व्यक्तीला वाटून टाका. अहिल्या काकूकडे पैसे मागायला ना जीवावर येतं मला. कोणाकडे पैसे मागावेत असं हक्काचा माणूस तर माझ्याकडे राहिलेला नाहीये. हक्क कस भीक वाटते ती मला. भीकच म्हटलं पाहिजे, दुसरं काय. बाकी काय नाही रे, पण तिला ना अपमान करायचा असतो माझा. अपमान तर त्या माणसाचा होतो ना ज्याला काही मान असतो. काय म्हणालास? सॉरी, काही नाही. तू काय म्हणत होतीस? म्हणजे इतका वेळ मी जे काही बोलत होते तिकडे लक्षच नव्हतं तुझं. आता काय लक्ष देणार आहे मी? 8-10 महिने झाले हॉस्टेलची फी भरली नाही अजून. 2 दिवसात फी नाही भरली तर हॉस्टेल खाली करावं लागणार आहे. काय? अरे पण हे तुम्हाला बोललाच सुद्धा नाही. तुला बोलून काय उपयोग होणार होता अमृता? हा माझा प्रश्न आहे आणि तो मलाच सोडवावा लागणार आहे. सूप आणलाय गरमागरम. मला गरम गरम सूप आणायच्या नादात हळदी कुंकू लावायला विसरली आहेस. एक वेळेस मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला विसरेन, पण हळदी कुंकू लावायला कधीच नाही विसरणार. आरशात जाऊन बघ, म्हणजे कळेल तुला. मी मुद्दामूनच नाही लावलं. माझं कुंकू रुसलंय ना माझ्यावर. सकाळपासून 10 वेळा हात कुंकवाच्या करंड्यापाशी गेला, पण कपाळापर्यंत नाही पोचू दिलं. म्हणजे तू स्वतःहूनच? हो. आता माझ्या कपाळावर कुंकू तेव्हाच लागेल जेव्हा ते स्वतःच्या हाताने लावतील. अगं, तो एक हट्टीपणाने वागला म्हणून तू पण लहान मुलासारखंच वागणार का? मी पण लहानच आहे आत्याबाई, आणि त्यांच्या समोर तर नक्कीच. ते हट्टीपणा करतायत ना, करू देत. मी पण बघते त्यांचा हट्ट जास्त दिवस टिकतोय का माझा. तुम्ही सूप घ्या ना. येते मी. वाकणीस आता घरगुती कुरबुरींकडे लक्ष देणं सोडा. दुप्पट तिप्पट वेगाने कामाला लागा. मंत्रालयात मीटिंग्स आहेत ना आज? होय साहेब, एकूण 5 मीटिंग आहेत. त्यातल्या 2 साखर कारखान्याच्या संदर्भातल्या आणि बाकीच्या आपल्या श्रीपूर मतदारसंघाच्या. श्रीपूर मतदारसंघाचं काम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आता. त्याकडे जास्त लक्ष द्या. होय साहेब, त्या वनिता प्रकरणाचा कायमचा बंदोबस्त केलाय. जायची होती ती लाच गेली वाकणीस. आता इथली तिथली भगदाडं बुजवण्यात काय अर्थ आहे? साहेब, आपल्या दृष्टीने हे फार गरजेचं होतं.
कारण अशा छोट्या मोठ्या भगदाडातूनच साप येण्याची शक्यता असते. नेमकं इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला कुठली ना कुठली लफडी आठवतातच. साहेब, मी पूर्ण खबरदारी घेतली. गाडी काढायला सांगा. ठीक आहे. काय रे, आज इतक्या दिवसांनी आठवण आली होय? तूच मला विसरून गेली होतीस आणि इतक्या दिवसात गावाला एखादा फोन तरी केलास का? बरं, उगीच काहीतरी बडबडत बसू नको. मला सांग पहिल्यांदा, बाबांची तब्येत कशी आहे आता? तेच सांगण्यासाठी फोन केला होता. आता बाबांची तब्येत एकदम मस्त आहे. मी फक्त कधी निघू ते सांग. तिकडे सगळं व्यवस्थित असेल तर लगेच निघून ये. शाळा पण बरेच दिवस बुडली आहे, हे पण म्हणत होते कधी येणार म्हणून. हा ठीक आहे, येतो मी आज. हा चालेल, ठेवते. गण्याचा फोन होता. रमावत येऊन यायचं म्हणतोय तर. साहेब, गाडी तयार आहे. वाकणीस, एक गाडी रमावतीला पाठवा, गण्याला घेऊन या. ठीक आहे. चला. हे बघा, माझं जरा ऐका. तुम्ही ही नोकरी केलीच पाहिजे का? कारण बाहेर जर का लोकांना कळलं ना तर काय किंमत राहील आपली? माझा आजचा जो बँक बॅलन्स आहे तो जर बाहेर लोकांना कळला तर आपली काय किंमत राहील याचा जास्त विचार कर. त्यापेक्षा या नोकरीत मला खूप जास्त पैसे मिळतात. आपल्या घरात काम करणाऱ्या वाकणीसांना सुद्धा 10 पट पगार आहे. जरा याचा विचार करा. वाकणीस किती वर्ष काम करतात आपल्याकडे? मी आत्ता नोकरीला सुरुवात केली आहे. त्यांच्या एवढा एक्सपिरियन्स मला मिळाला की मी कमवीन की तेवढेच पैसे. म्हणजे तुम्ही आयुष्यभर नोकरीच करणार तर? हो. काय वाईट काय त्यात? या देशातले 80% लोक नोकरीच करतात अहिल्या. 80% जगायची हौस आहे का नाही? या घरात जरी राहत असलो ना मी, तरी मी आहे त्यांच्यातलाच. तुमच्याशी बोलण्याचा काही अर्थच नाही. हरकत नाही. बरं, आता माझं हे तरी ऐकणार आहात? बोला. मी काकांना फोन करेन, ते तुमच्या नोकरीचं बघतील. तुझे काका माझ्या दादापेक्षा मोठे आहेत काय ग? या बाबतीत दादाचं नाही ऐकलं मी. आणि मी नोकरी करतोय, दादाला काही प्रॉब्लेम नाहीये. तू कशाला स्वतःचं रक्त आटवतीयस? अहो, पण तुमच्या त्याच दादांनी माझ्या कमरेला चाव्या दिल्या आहेत की नाही? मग त्या अधिकारामुळे, त्या मानामुळे तुझा इगो सुखावलाय ग. माझं काय? मला माझा स्वाभिमान जपायचा असेल ना तर मला ही नोकरी करायलाच हवी अहिल्या. एनिवे, बाय. आत्याबाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अरे वा, माझ्याशी बोलायचंय तुला म्हणजे माझं भाग्यच म्हणायचं. मी कोणाची तक्रार करायला किंवा तुमच्याशी वाद घालायला आलेले नाही. मला एक खूप मोठं कोडं पडलंय आणि ते सोडवायला तुम्ही माझी मदत करावी असं वाटतं मला. तुला पडलेलं कोडं सोडवायची माझी योग्यता आहे का? आत्याबाई, तुम्ही असं का बोलताय? मला खरंच खूप मोठा प्रश्न पडलाय. आम्ही घर सोडलं होतं तेव्हा ठीक होतं, पण अजूनही ते 12,000ची नोकरी करायचं म्हणताय. मी त्यांच्यासमोर लोटांगण घातलं ना तरीही ते माझं ऐकणार नाही. मग याच्यात मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तुम्हीच तर करू शकता. तुम्ही त्यांना पटवून द्या की किल्लेदारांना असं नोकरी करणं शोभत नाही. लाखो करोडोंचा व्यवहार करणारे आपण असं 12,000 अडकून पडायचं? अगं, लग्न झाल्यावर 4 महिन्यातच पांढरं कपाळ घेऊन इथे आले मी. हे लाखो करोडोंचे व्यवहार चालतात हे मला कुठे माहिती आहे? आत्याबाई, टोमणे मारण्याची गरज नाहीये. गरज आहे अहिल्या, कारण बोलताना तुझा ताळतंत्र राहत नाही. पण मी नाही काही विसरलेली. आणि म्हणूनच तेव्हापासूनच ठरवलंय, कुणाच्याही संसारात लक्ष घालायचं नाही. अहो, पण ठीक आहे.
युगंधरे, या नरसिंहाचं वाटोळ व्हायचं ते होईल. तो स्वतःचा खड्डा स्वतःच्या हाताने खणणारी नक्की, पण त्याचं वाटोळ करण्याच्या नादात तुझं घराकडे दुर्लक्ष होत आहे असं नाही का वाटत तुला? काय झालं आर्यनला? गेले 8 महिने आर्यन बाबाची हॉस्टेलची फी भरलेली नाही. तुला कोणी सांगितलं? त्यांनी जरी मला झिडकारलं तरी माझी माणसं त्याच्या सगळ्या बातम्या मला देत असतात. मी पोराला वाऱ्यावर नाही सोडलंय. काय गंमत आहे ना जरा, तो तुझा द्वेष करतो आणि तू त्याच्यावर जीव लावतोयस. असं काय करायलीस युगंधरी? ते काय एवढं मनावर घेऊ नकोस ग. अगं तो माझा द्वेष करणार नाही तर काय करणार ग? आता या अडग्या वयात किल्लेदाराच्या माणसांनी त्याचे कान भरले आणि आता तो ते डोक्यात घेऊन राहिले. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणाऱ्या त्या नरसिंहाला मी इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये जाणार. त्याची बायको त्याची मुलं त्याच्यापासून दूर गेली ना तरच त्याला त्याची किंमत कळेल. तो नरसिंह आपल्या कर्मानं मरणार हे नक्की. आपण फक्त निमित्त मात्र व्हायचं. तो दिवस दूर नाहीये जाणार. तू आर्यनची फी भरण्याचा बंदोबस्त कर. बंदोबस्त काय करायचे? एक फोन केला की माझी माणसं तिकडे जाणार आणि फी भरून येणार. पण ती फी मी भरली आहे असं आर्यन बाबाला कळलं नंतर त्यांनी मागच्या येण्यासारखा गोंधळ घातला. बघ तू काय करायचं ते. परशुदादा कोणाशी तरी जे बोलत होते ते नक्की काय होतं? कारण मी तर माझ्या कानाने ऐकलंय सगळं. यांना कसं सांगू मी? नाहीतर माझा आवाज पण ऐकायला तयार नाही. तुम्ही त्याला सांगून पण उपयोग नाही, कारण तिचं सगळं कधी नव्हतं ते सुखाने चाललंय. पण खरंच सुखानं चाललंय तिचं, पण हे कुणाला तरी सांगितलंच पाहिजे. कुणाला? हां बोला वहिनी साहेब. हे आहेत का? आहेत मीटिंगमध्ये. कसं चाललंय काम? म्हणजे त्यांचं लक्ष आहे ना कामात? अहो वहिनी साहेब, गेल्या कित्येक दिवसात साहेबांना एवढं उत्साही पाहिलेलं नव्हतं मी. 5 पैकी 2 मीटिंग झाल्या सुद्धा. मला यांना काहीतरी सांगायचं होतं. देऊ का साहेबांना? नाही नको, ते माझ्याशी बोलत नाही आहेत. हो, आज सकाळी जाणवलं मला. मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझा निरोप पोचवाल का त्यांच्यापर्यंत? काही अडचण आहे का? वाकणेस काका, हल्ली घरात काहीतरी विचित्रच घडतंय. आजच मी परशुदादांना बोलताना ऐकलं की... माफ करा वहिनी साहेब, साहेब आता खूप जोमात काम करतायत. पुन्हा त्या घरातल्या कटकटीमध्ये त्यांना अडकवू नका. अहो, मागचे कित्येक महिने हेच चालू आहे. अहो पण मला जे सांगायचं ते खूप महत्वाचं आहे. त्याही पेक्षा साहेबांचं सार्वजनिक आयुष्य महत्वाचं आहे. वाकणेस काका, मला काय सांगायचं ते समजून घ्या. प्लीज वहिनी साहेब, तुम्ही मला समजून घ्या. कारण माझी ग्रहदशा पण ठीक नाहीये. गेले कित्येक दिवस साहेब माझ्याशी ठीक वागत नाहीये आणि तुमच्याशी तर अजिबातच नाही. काय की विनाकारण मी तुमचं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडायला जायचो आणि प्रकरण आणखीच बिघडायचं. मग मी काय करू? काहीच करू नका. काय की घरगुती वाद म्हणजे कपातली वादळं असतात आणि सध्या तर परशु शेठचं आणि साहेबांचं व्यवस्थित चाललंय. मग कशाला आपण वाद वाढवायचा? ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला. ठेवतो. बहिणी साहेब, गणेश आलाय गावावरून. गणे आला? अमृता ताई, गण्या, अरे कधी आलास तू? आता
आणि प्रवास कसा झाला? काय रे, गावाला गेलास आणि आम्हाला विसरूनच गेलास तू? खरं तर ना तुला घरात घ्यायलाच नको होतं. कोणाची हिंमत आहे का मला इथे अडवायची? आणि तशा पण माझ्या दोघी बहिणी राहतात इथं. अच्छा, गावाला होतास तेव्हा नाही आठवण आली बहिणींची? कशी येणार? मी रोज सकाळी शाळू राखायला जायचो आणि नंतर तर पाखरू बुजगावण्याला सोडून मलाच जास्त घाबरायला लागलं. खूप मज्जा केलेली दिसते गावाला. आणि हे काय? लाडवाचा डब्बा आहे. आणि काय रे, आल्या आल्या हिला भेटला, माझी आठवण नाही ना झाली? आई शपथ सांगतो ताई, खोटं नाही बोलत आहे, पण मला तुझी एकदा पण आठवण नाही आली. सुरू करायला लागले ना जीत. मी नव्हते ना फटके द्यायला. का उगाच मारतेस त्याला? आईने पाठवलेला लाडवांचा डब्बा किती काळजीपूर्वक आणलाय त्यांनी. लाडवाचा डब्बा बघ दे. तुझ्यासाठी नाहीये, भाऊजींसाठी पाठवलं आईने. त्यांना आवडतात ना लाडू म्हणून. तू पण घे थोडा आणि त्यांना भरव, म्हणजे त्यांना आणखीन चांगलं वाटेल.